चक्की दुरुस्त हो बाई, नवऱ्याने माझे एवढे कष्ट घेतले. पावसाचं वातावरण झालेलं आहे. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि त्यासोबत आज आहे रामनवमी. तर रामनवमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. मंदिर नाही आहे गावात, पण जे भैरवनाथाचं मंदिर आहे तर तिथे राम जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि छोटासा पाळणा बांधून छान असं सजवून भजन वगैरे होतं. आणि ज्या गावातल्या काही वृद्ध महिला आहेत तर त्या हरिपाठ वगैरे घेतात. त्यांचा रोजचाच चालू असतो, त्याच्यामुळे मग आजही त्या तिथे हरिपाठ घेतात. आणि बरोबर 12 वाजता श्रीरामांचा जन्म होतो आणि छान असा पाळणा म्हटला जातो. आणि अशा पद्धतीने इथे म्हणजे राम जन्मोत्सव, रामनवमी साजरी केली जाते. इतर गावात ज्या ज्या ठिकाणी मोठी मोठी मंदिरं आहेत तिथे खूप मोठा उत्सव असतो आणि छान यात्रेसारखंच म्हणजे जन्मोत्सव साजरा केला जातो आणि खूप भारी वाटतं. म्हणजे आता आपल्या गावात नाही आहे, त्याच्यामुळे मग असं छोट्या पद्धतीनेच हे करतात, पण करतात, हे महत्त्वाचं आहे. तर चला, आता स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. आजचा छानसा मेनू आहे चवळीची उसळ आणि चपाती. काल नॉनव्हेज होतं, आज रामनवमी, त्यानिमित्त मग आज म्हणजे व्हेजच केलेलं आहे. आशुताई गेल्या आहेत आणि आज सुट्टी आहे अहोंची, त्याच्यामुळे अहो आहेत. आणि आता जेवणच करायचं, जेवणच घ्यायचं. तर या मंडळी जेवण करायला. तर चला, आता पटकन मी हे जेवणाचं खाली घेते आणि जेवायला घेते. तर मंडळी, मस्त अशी चवळीची उसळ आणि त्यासोबत इथे आहे दूध, बॉबी, चपाती आणि दही. उसळ आहे म्हटल्यावर दही तर हवंच. आणि असं हे छानसं जेवण, मस्त असं जेवण, या मंडळी जेवण करायला. तर मंडळी, मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं आणि ते पार्सल माझं आलेलं आहे. तर मी आता ते ओपन करून बघते कसं आलेलं आहे. अजून 2-3 मागवलेत, पण त्यातलं हे एक आलेलं आहे. तर ते आता कसं आलं आहे ते आपण बघायचं. फायनली डन. तर हे आहे माझं पार्सल आणि हे आलं आहे मिशोवरून. आय थिंक हा ड्रेस असणार आहे, पिंक कलरचा कॉट सेट आहे. आणि चला बघूयात आपण. तुमच्याबरोबर मलासुद्धा खूप उत्सुकता लागलेली आहे या ड्रेसची. आणि सुंदर असा ड्रेस आहे. मी माझे बरेचसे म्हणजे मी कपडे सगळे मी याच्यावरूनच मागवते, मिशोवरूनच मागवते. याच्यामध्ये एक नाही तर दोन पार्सल एकत्रच आलेले आहेत. हे बघा, हा एक पिंक कलरचा कॉट सेट आहे आणि हा एक टॉप आहे ग्रीन कलरचा. तर आपण आता दोन्हीही पाहायचे आहेत कसे आहेत ते. तर हा जो पिंक कलरचा कॉट सेट आहे ना, तो बघूयात आपण पहिला कसा आला आहे ते. एकदम पटापट लगेच आपण ओपन करून बघायचं आहे. आणि कॉटनमध्ये आहे. 50 रुपयाचं कुपन मिळालं आहे. कपडा तर अतिशय सुंदर आहे. तर हा बघा, फक्त काय झालं आहे, एम साईजच्या ऐवजी एल साईज आलेली आहे. पण काय हरकत नाही, ट्राय करून बघायचं. थोडंसं फिटिंग करावं लागणारच आहे. आणि याची ही स्लीव्ज आहे, स्लीवसुद्धा खूप सुंदर आहे. असं इथे बटन आहे आणि 3/4 अशी स्लीव आहे. राऊंड नेक पॅक कॉलरमध्ये कॉलर आहे, गळा. आणि पुढे अशी ही छानशी बटणं आहे आणि छोटासा कट आहे पुढे, 3 कट. तर असा हा टॉप आणि ही छानशी त्याची प्लाझो पॅन्ट, तीसुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि इलास्टिक आहे त्याला आणि छान आहे. तर हा एक ड्रेस. आणि चला आता लगेच दुसरा पण टॉप आपण ओपन करून बघूया. हा आहे दुसरा टॉप. हा आहे ग्रीन कलरचा आणि हा तर इतका सुंदर आहे ना. हा सुद्धा फुल सेट आहे, म्हणजे पॅन्टसुद्धा आहे ह्याला आणि टॉपसुद्धा आहे. तर चला बघूयात आता हा सुद्धा ड्रेस कसा आहे ते. एकाच दिवशी दोन्ही म्हणजे
ऑर्डर टाकल्यामुळे की काय कोण असतं, कारण असं कधी येत नाही एकाच याच्यामध्ये 2 पार्सल येत नाही. पहिल्यांदाच असं आलं आहे. पहिला तर खूप सुंदर आला आहे आणि हा दुसरा तर क्या बात है. खोलायच्या आधीच इतका भारी वाटतो ना, म्हणजे खूप भारी वाटतं. तर हा सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हा रेयॉन स्लबमध्ये आहे. याची ही पॅन्ट आहे, सिगार पॅन्ट आहे आणि हे आहे इलास्टिक. ही बरोबर एम साईज आलेली आहे. हो, हा आहे त्याचा दुपट्टा आणि दुपट्ट्याची लेंथसुद्धा तुम्ही पाहू शकता, भरपूर आहे. जरी असं दोन्ही बाजूला घेतली तरी म्हणजे एकदम फुल लेंथ आहे, असा कमी नाही आहे. लांब सडक आहे. आता ही डबलची घडी आहे बघा. आणि आता पाहायचा आहे टॉप. तर चला बघूयात आपण हा टॉप. वाव, नाईस. अतिशय सुंदर असा हा टॉप आहे. आय थिंक याला खळ आहे, धुतल्यावर हा थोडासा नरम पडेल, पण अतिशय सुंदर कलर. एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण. हे बघा, पन्ह्यावर सुद्धा पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे. 3/4 स्लीव्ज आहे. ही आहे स्लीव्ज आणि स्लीव्जला सुद्धा बॉर्डर दिलेली आहे एम्ब्रॉयडरीची. अतिशय सुंदर असं हा ड्रेस आहे. आणि इथे आहे 3 बटन्स. हा पॅक कॉलर आहे, व्ही नेकमध्ये आहे आणि अतिशय सुंदर आहे. याला सुद्धा ही पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे दोन्ही बाजूनी, म्हणजे गळ्याच्या भोवती पूर्ण आहे शेवटपर्यंत. आणि बटनसुद्धा खूप सुंदर आहेत बरं का. बटन हे चिकटवलेले आहेत. हे आज न उद्या पडणार, पण पडले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. एम्ब्रॉयडरी आहे हे महत्त्वाचं आहे, कारण प्रिंट असली की प्रिंट थोडीशी नंतर फिकी पडते आणि मग असा जरा डल दिसतो. पण एम्ब्रॉयडरी असल्यावर तो ड्रेस अजूनच छान वाटतो आणि अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे. तर हा ड्रेस जो आहे ना, हा मी मागवलेला 700 कितीला तरी मागवलेला. लगेच चेक करून सांगते. सॉरी, हा ड्रेस मी मागवलेला 675ला. 675ला मी हा फुल ड्रेस मागवलेला. आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्समध्ये टाका, ग्रीन लिंक किंवा पिंक लिंक, म्हणजे ज्या ड्रेसची तुम्हाला लिंक हवी ती, तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि हा फुल सेट आहे. दुपट्टासुद्धा आहे, पॅन्टसुद्धा आहे आणि टॉपसुद्धा आहे. हा फुल सेट आहे 675 रुपये फक्त आणि फक्त 675 रुपये. आणि अतिशय सुंदर असा हा ड्रेस आलेला आहे. आणि त्यासोबत हा जो आहे कॉर्ड सेट आपला, तर ही त्याची पॅन्ट आहे आणि हा टॉप आहे. हा सुद्धा अतिशय सुंदर असा हा ड्रेस आहे. याचा टॉप आणि पॅन्ट, दुपट्टा नाही आहे याच्यावर, म्हणजे दुपट्टा नसतोच याच्यावर. तर असा सुंदर असा हा ड्रेस आहे. तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर पिंक लिंक असं टाकलं तरी चालेल, किंवा जर ग्रीनचा हवा असेल तर ग्रीन लिंक असं जरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरी नक्की मी तुम्हाला या दोन्ही ड्रेसची मी लिंक तुम्हाला म्हणजे पाठवेन. तर खरंच खूप सुंदर असे ड्रेस आलेले आहेत आणि मी खूप खुश आहे की दोन्हीही ड्रेस खूप सुंदर आलेले आहेत. तर आता हे ड्रेस तुम्हाला घालून दाखवणार आहे. आता खानापूरची यात्रा जवळच आलेली आहे, तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. तर तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की हे ड्रेस कसे वाटतात ते. आणि तुम्हाला जर आवडले तर तुम्हीसुद्धा नक्कीच ऑर्डर करा. अतिशय सुंदर असे हे ड्रेस आहेत आणि छान वाटलं. मस्त पाणी वारून झालेलं आहे. आशुताई बसल्या आहेत मोबाईल घेऊन. भारी वाटतं असं बघायला, अंगणात पाणी आणि असं स्वच्छ. आणि समोर तिथे बघा पूर्ण सगळे जी उंबरं आहेत ना, ती आता टपटप पडत आहेत. जसं पडेल तसा आवाज येतो. किती गच्च भरले बघा झाड उंबरांनी. खरं तर खूप घाण होते. ते बघा आवाज बघा, ते बघा जशी पडतील
तसा आवाज पण सगळ्या रस्त्यावर त्याची घाण होते. खरं तर ते त्यांनी हेच करायला पाहिजे. त्यांचं झाड आहे, आपण काय सांगणार ना. होते का दुरुस्त? हां हां, मस्त असं वातावरण, भारी वाटते. आभाळ आलंय. हायवे, पक्ष्यांचा आवाज बघा किती छान येतो, भारी वाटतं ऐकायला. चक्की चक्की दुरुस्त हो बाई, नवऱ्याने माझ्या एवढे कष्ट घेतलेत. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बघा संध्याकाळचं किती छान वाटतंय वर टेरेसवर. हां अहो, त्याला पुसलं पाहिजे, पुसलं पाहिजे ना. दोघांनी छान चहा पिला आणि बसलो आहोत. इथे चालू आहे खुडबुड. मी नुसतीच बसलेली आहे. आहोंचं मात्र काम चालू आहे. पट्टी होती ना पुढे तिथे, बरोबर त्या ह्याच्यामध्ये पडत आहे. आवाळ्यावर जाते स्क्रूमुळे वर तरंगते. स्क्रू आहेत त्याचे. सगळ्यात शेवट जोडायचे वर. त्याला घासलंच पाहिजे ते भांड. ते खालून बघा कसं झालंय पूर्ण काजळी. आता नको, उद्या घासायला. इथं नाही काय घासायला, खाली नेलं पाहिजे त्याला, घासून हे केलं पाहिजे. स्क्रू फक्त नीट ठेवा आणि तिथे साईडला सारखं वाशी. पावसात गावली तर नाही पावसाळ्याचं रात्री तर पळवते का मला, एक तर इलेक्ट्रिक येत असेल. नाही पळवत हो, आज नाही येत पाऊस. हे चुली उठवल्यागत झाले. हो, पूर्णच काळं झालंय ते. त्या पिठासहित बनणार आहे, कारण ते एखादा बारीक केलं तर दाखवायचं नाही. माझं तर म्हणणं आहे, भरण्यापेक्षा खराट्याने फक्त तिथं बाजूला हे करा, कारण उद्या परत तुम्ही घेऊन बसणार आहे. उद्या कुठलं, उद्या मी व्हायला पण आल्यावर बसणारच ना. उद्या संध्याकाळी आल्यावर व्हायचं, बसलो तर बसलो, नाही तर मग भाई भारी. भारी भारी भारी. चला चला चला, वेळ झाली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे. सकाळी केली होती चवळीची उसळ आणि उसळ बऱ्यापैकी शिल्लक आहे. आता चपाती करायची आहेत आणि काहीतरी भाजी, ओली भाजी. ओ ती मुंग्या लागल्या तिला. हे बघा किती साऱ्या मुंग्या लागल्यात रे देवा. कसं काय याच्यामध्ये मुंग्या झाला काय माहिती. आणि आता या दिवसात मुंग्या निघतातच खूप. चला सुरुवात करते स्वयंपाकाला. आता कणिक मळून घेते, भात घालते आणि भाजीचं बघते आधी काय आहे ते. आणि काय भाजीचं आहे आमटीसाठी, ते काहीतरी छान असं बनवते आणि मग जेवण. आणि मग काय थोडंसं बाहेर वातावरण तर खूप हे झालं आहे, वीज पण आहे आणि वारं सुटलं आहे खूप आणि त्यासोबत आभाळसुद्धा वाजतं आहे, ढगांचा गडगडाटसुद्धा चालू आहे आणि पावसाचा इशारा दिलेलाच आहे. पण कधी येतो ते माहीत नाही. पण चला, आपण आपली जी कामं आहे ती तर आपल्याला केलीच पाहिजे, लागते कामाला. मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि आपला हा स्नो दादा बघा कसा झोपलेला आहे. कुठला तरी कोपरा धरतो आणि मस्तपैकी आराम चालू. तर जेवण झालेलं आहे आणि वाजले आहेत 12:30. कारण ताई आणि स्वाती आल्या होत्या आणि बसलो होतो गप्पा मारत. त्याच्यामध्येच कसा वेळ निघून गेला काही कळलंच नाही. मग ताईंना सोडून आलो
आणि आता आली आहे घरी. तर छानसा आजचा हा छोटासाच व्हिडिओ. त्याच्यामध्ये छान असे 2 ड्रेस आलेत माझे आणि खूप आवडले. त्या दोघींनासुद्धा खूप आवडले, त्यांना मी दाखवलं. तर खूप छान आहेत म्हटलं. आता फक्त त्याला ज्यावेळेस मी वेअर करेन त्यावेळेस मी नक्कीच म्हणजे व्हिडिओ त्याचाही दाखवेन मी तुम्हाला. खरंच खूप सुंदर असे ड्रेस आलेत आणि मिशोवर येतातच, खूप छान असे येतात. मला असं म्हणायचं की 100पैकी एखादीच वस्तू फक्त जरा हे असते, म्हणजे साईजचा काहीतरी प्रॉब्लेम इश्यू होतं किंवा मग कलर वेगळा किंवा असंच, नाहीतर बाकी काहीच म्हणजे असं हे नसतं. खूप छान असं म्हणजे मिशोवरचे सगळे प्रॉडक्ट्स येऊन जातात. तर असो, आता वेळ झाली आहे आरामाची. मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.